नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्री लक्ष्मीकांत शंकरराव सतपलकर। आज आपण वर्ग 12वी कला या शाखेतील विषय अर्थशास्त्र या विषयातील प्रकरण भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार या प्रकरणातील उपघटक व्यापारी बँकेची कार्य या घटकावर सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर सर्वात प्रथम आपल्याला व्यापारी बँकेच्या कार्यामध्ये बँकेची जी व्याख्या आहे ती व्याख्या पाहायची आहे। तर बँकेच्या काही प्रसिद्ध व्याख्या आहे, त्या व्याख्या पुढील प्रमाणे। पहिली आहे भारतीय बँकिंग नियम कायदा 1949। तर या नियमानुसार बँकिंग म्हणजे कर्ज देण्यासाठी आणि गुंतवणुकीसाठी लोकांच्या ठेवी स्वीकारून त्या ठेवी मागणी केल्यानंतर किंवा इतर परत करणे अथवा धनादेशाद्वारे किंवा धनाकर्षाद्वारे परत करणे होय, अशी पहिली व्याख्या इथे बँकेची केलेली आहे। त्यानंतर दुसरी व्याख्या अशी केलेली आहे की पैसा आणि पतपैशाचे व्यवहार करणाऱ्या संस्थेला बँक असे म्हणतात। ज्या ठिकाणी पैसा आणि पतपैशाचा व्यवहार केला जातो अशा संस्थेला बँक असे म्हणतात, अशी बँकेची व्याख्या केलेली आहे। तर आपण या ठिकाणी बँकेची व्याख्या जाणून घेतलेली आहे। यानंतर बँकेची काही कार्य आहे ते कार्य आपण पाहूया। बँकेची कार्य सर्वात पहिले बँकेचं जे कार्य आहे ते आहे ठेवी स्वीकारणे। ठेवी स्वीकारणे म्हणजे यामध्ये ठेवी ही कशाच्या माध्यमातून स्वीकारली जाते, तर बचतीच्या माध्यमातून ठेवी स्वीकारली जाते। आणि ठेवीमध्ये दोन प्रकारची ठेवी आहे। त्यामध्ये पहिली ठेवी आहे मागणी ठेवी। मागणीनुसार पैसे काढल्या जाणाऱ्या ठेवीला मागणी ठेवी असे म्हणतात। तर त्या चालू आणि बचत अशा ठेवीच्या स्वरूपात ही ठेवी असते। चालू ठेवी ही सर्वसामान्य व्यापारी, कर्मचारी यांच्यासाठी असते। म्हणजे ही या ठेवीवर, बचत ठेवीवर आपल्याला व्याजसुद्धा मिळत असते। चालू ठेवीमध्ये शिल्लकीवर, रक्कमीवर कुठल्याही प्रकारचं व्याज मिळत नाही। म्हणजेच बचत ठेवी आणि चालू ठेवीचा जर विचार केला तर बचत ठेवी ही पगारदार किंवा छोट्या व्यापारासाठी असते आणि चालू ठेवी ही मोठ्या व्यापारासाठी असते। या चालू ठेवीवर कुठल्याही प्रकारचं व्याज मिळत नाही, परंतु बचत ठेवीवर काही प्रमाणात ग्राहकांना व्याजसुद्धा मिळत असते। त्यानंतर दुसऱ्या ठेवीचा जर प्रकार पाहिला तर निश्चित कालावधीची ठेवी। आता या कालावधीची काही मुदत असते, या मुदतीनुसार ही ठेवी ठेवल्या जाते आणि या ठेवीवर बँक व्याजसुद्धा ग्राहकांना देत असते। यामध्ये आवर्त ठेवी, ग्राहकांना काही नियम असतात, त्या नियमानुसार ग्राहक बचत करत असते आणि काही कालांतराने ही रक्कम ग्राहक आपल्या खात्यामधून काढू शकतो, पण त्या कालांतराच्या पूर्वी ती रक्कम काढता येत नाही। त्यानंतर मुदत ठेवी। मुदत ठेवी अशी ठेवी आहे की या ठेवीच्या माध्यमातून आपल्याला एक मुदत असते, त्या विशिष्ट मुदतीपर्यंत ते ठेवी बँकेत ठेवावी लागते, नाहीतर बँक त्या ठेवीवर वेगळा व्याजसुद्धा आपल्याकडून घेते। परंतु जर आपण मुदत ठेवीमध्ये जर विशिष्ट कालावधीसाठी ती रक्कम बँकेमध्ये ठेवली तर त्यावर बँक अधिक प्रमाणात व्याजसुद्धा आपल्याला देत असते। तर असं व्यापारी बँकेचं कार्य हे ठेवीपासून सुरू होते। ठेवी ठेवल्यानंतरच बँकेचं महत्त्वाचं कार्य सुरू होते। त्यानंतर दुसरं कार्य पाहूया, कर्ज देणे। व्यापारी बँकेच्या ठेवीदाराकडून ठेवीचा वापर करून जी व्यापारी बँकेकडे ठेवी येते, या ठेवीचा वापर करून गरजू लोकांना बँक कर्जसुद्धा देते। त्यामध्ये वैयक्तिक असेल, संस्था विषयक असेल, अशा प्रत्येक
ग्राहकांना बँक कर्जसुद्धा उपलब्ध करून देते। जर बँकेत जास्त कालावधीसाठी कर्ज घेतलं तर त्याचा व्याजदर कमी असतो आणि कमी कालावधीसाठी जर कर्ज घेतलं तर त्याचा व्याजदर जास्त असतो। कर्जाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहे। वैयक्तिक कर्ज आहे, गृहकर्ज आहे, व्यापारासाठी लागणारं कर्ज आहे, असे अनेक कर्जाचे प्रकार आहे। तर बँक ग्राहकाच्या ठेवीतूनच अनेक ग्राहकांना कर्ज उपलब्ध करून देत असते। म्हणजेच बँकेचं कर्ज देणं हे सुद्धा एक कार्य आहे। त्यानंतर तिसरं आहे सहाय्यक कार्य। आता सहाय्यक कार्यामध्ये बँकेचा निधी हस्तांतरण करणे, ग्राहकाच्या वतीने रक्कम जमा करणे, प्रासंगिक देणी देणे, पैसा परकीय चलन सांभाळणे, सुरक्षित ठेवी ठेवणे, इंटरनेट बँकिंगचा वापर करणे, मोबाईल बँकिंगचा वापर करणे यासारख्या अनेक सुविधा बँक ग्राहकांना उपलब्ध करून देते। बँकेमध्ये कुठल्याही प्रकारे न जाता आपण आपल्या खात्यातील पैशाचा व्यवहार इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग यासारख्या माध्यमाचा वापर करू शकतो। उदाहरणार्थ जर आपण फोनपे या ॲपचा वापर केला तर त्या ॲपच्या माध्यमातून आपण अनेक लोकांना पैसे पाठवू शकतो, अनेक लोकांकडून पैशाची घेवाणदेवाण करू शकतो, पैशाला सुरक्षित ठेवू शकतो। बँकेमध्ये आपल्याला बँक आपल्या घरी जे काही मौल्यवान वस्तू आहे त्या वस्तूला ठेवी ठेवण्यासाठी बँकेत लॉकरची सुद्धा व्यवस्था आपल्याला बँक करून देते। म्हणजेच बँकिंग सेवेमध्ये आपल्याला ATM कार्ड मिळत असते। ज्या ATM कार्डच्या माध्यमातून आपण गरजेनुसार ATM मशीनवरून पैसेसुद्धा काढू शकतो, हस्तांतरित करू शकतो। आपल्याला बँकेत कुठल्याही प्रकारे न जाता आपले कामं जे काही व्यवहाराचे कामं आहे ते आपण इथे बसल्या बसल्या करू शकतो। असे सहाय्यक कार्यसुद्धा बँक या माध्यमातून करत असते। त्यानंतर पतनिर्मिती करणे हे व्यापारी बँकेचे महत्त्वाचे कार्य आहे। प्राथमिक ठेवीच्या आधारे जे काही ठेवी बँकेकडे असेल त्यावर पतनिर्मिती होत असते। वेळोवेळी शिल्लक रकमेवर कर्ज देण्यासाठी त्याचा वापर होते। बँक दिलेल्या कर्जामधून दुय्यम ठेवी निर्माण करत असते। जेव्हा बँक आपल्या ग्राहकांना कर्ज पुरवते तेव्हा कर्जाची रक्कम ग्राहकाच्या खात्यात जमा करते आणि ठेवी म्हणून कर्जाची रक्कम मिळवण्यासाठी बँक राखीव स्वरूपात काही भाग ठेवते आणि राखीव गरजा भागवल्यानंतर उर्वरित रक्कम कर्ज म्हणून देते। म्हणजे बँक काही पैसा आपल्याकडे ठेवते आणि काही पैशातून बँक कर्ज देत असते। आणि ही प्रक्रिया सर्व बँकेमध्ये ज्या काही भारतामध्ये बँक आहे या बँकेमध्ये चालू असते। म्हणजे थोडक्यात व्यापारी बँक ठेवी निर्माण करते आणि ठेवीतूनच कर्ज देत असते आणि कर्जातून ठेवी निर्माण होते व त्यातूनच पैशाची निर्मिती होत असते। म्हणजे जो काही पैसा येतो त्या पैशाच्याच माध्यमातून पतनिर्मिती होत असते। ठेवीतील काही भाग कर्ज स्वरूपात देणे आणि काही पैसा आपल्याजवळ ठेवणे। तसं उदाहरण सांगायचं झालं की एखादी व्यक्ती आणि त्याला ठराविक पगार मिळतो तर तो काही पैसा घरच्या कुटुंबाच्या पालनापोषणासाठी खर्च करतो आणि काही पैसा भविष्यात बचत करण्यासाठी ठेवत असतो। तसंच बँकसुद्धा काय करते की ठेवीतील काही भाग कर्ज स्वरूपात देते आणि काही भाग आपल्याजवळ ठेवी म्हणून ठेवते, त्यातूनच पतनिर्मिती होत असते। अशा प्रकारे व्यापारी बँकेची चौथं कार्यसुद्धा आपण इथं सविस्तरपणे अभ्यासलं। अशा प्रकारे व्यापारी बँकेचे जे कार्य आहे या कार्याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली। व्यापारी बँकेची व्याख्या व कार्य हे या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे अभ्यासला। तर विद्यार्थी मित्रांनो, या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जो विचारला जाणारा गृहपाठ आहे तो म्हणजे व्यापारी बँकेची व्याख्या व कार्य सविस्तर स्पष्ट करा असा गृहपाठ तुम्हाला या व्हिडिओच्या आधारे विचारला जाऊ शकतो। तरी विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक ऐका जेणेकरून तुम्हाला
हा घटक समजण्यास अडचण निर्माण होणार नाही. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो आणि माझी रजा घेतो. धन्यवाद.